श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुरेखा नरेंद्र. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या ऑपरेशन नंतरच्या प्रवासात केलेल्या काउन्सिलिंग कोर्सबद्दल सांगितलं होतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे आरोग्य सुधारल्यानंतर घर, काम आणि जीवन पुन्हा सुरू केल्यावर मला कोणकोणते चॅलेंजेस स्वीकारावे लागले किंवा माझं मानसिक आणि शारीरिक मला कोणते बदल जाणवले. हो, हा माझा अगदी खरा अनुभव आहे. जेव्हा हळूहळू ताकद परत येऊ लागली तेव्हा मी पुन्हा माझ्या शाळेच्या कामात आणि घरच्या रोजच्या दिनक्रमात परत जायचं ठरवलं. सुरुवातीला खूप छान वाटलं. हो, मी पुन्हा आधीसारखी होत आहे असं मनात होतं. पण जसं जसं रुटीन सेट होऊ लागलं तसं तसं खरे बदल जाणवायला लागले. मग ते बदल कोणकोणते होते बरं? तर शारीरिक बदल, थकवा, अशक्तपणा आणि शरीरातली ऊर्जा कमी होते हे मला सगळं जाणवायला लागलं. पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक थकवा. जरी मी ठणठणीत दिसत होते तरी शरीरातून थोडं थांब, सावकाश असं सांगत होतं. छोटं काम जरी केलं तरी दम लागायचा. कधी कधी सकाळी उठणंही अवघड व्हायचं. कारण हे मी मुद्दाम सांगते, खूप वेळा काय होतं, आपण वरून ठणठणीत दिसत असतो पण शरीर अजूनही रिकव्हरी मोडमध्ये असतं, पण आपण ते स्वीकारायला तयार नसतो. मानसिक बदल म्हणजे की जसं की ओढाताण व्हायला लागली, कामाचा लोड यायला लागला, कामात चुका व्हायला लागल्या, खूप ओव्हरथिंक करायला लागले, चिडचिडेपणा वाढला आणि इमोशनल इनबॅलन्स व्हायला लागलं. म्हणजे चुकीच्या जागी प्रतिक्रिया, पटकन रिॲक्ट होणं, उगाचच माफी मागणं, हे सगळे मानसिक बदल पण व्हायला लागले. आणि पुढची मोठी गोष्ट म्हणजे मानसिक ओढाताण. ती कशी? तर काम, घर, जबाबदाऱ्या सगळं एकदम सांभाळताना मेंदूवर एक अनोळखी दडपण जाणवायला लागलं होतं. कधी कधी वाटायचं, मी खरंच इतकं काम करू शकते का? ओव्हर थिंकिंग वाढलं होतं. छोट्या गोष्टी मनाला लागत होत्या आणि भावनिक ऊर्जा देखील पटकन संपत होती माझी. माझ्यात मी खूप संयमी होते, पण आत्ता माझा संयम सुटून पटकन रिॲक्ट व्हायला लागले होते. मी स्वतःबद्दल जाणीव होती पण ती विचारात घ्यायची नव्हती. शरीर मनाला संकेत देत होतं पण मला ते ऐकायचं नव्हतं. या काळाने मला एक खूप मोठा धडा दिला. आपल्या शरीराचं आणि मनाचे संकेत ऐकायला शिका. जास्त ओढ लावल्यानंतर शरीर आपल्याला थकव्याच्या रूपात थांबायला सांगतं. मनही कधी कधी शांत बसायला सांगतं, पण आपणच त्याला कामात ओढून नेतो. मग मी ठरवलं की आपल्यामध्ये आपल्याला आता शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल करायची गरज आहे. तर मी काय बदल केले माझ्यात? तर मी काही गोष्टी करायला लागले ज्यामुळे मला खूप मदत झाली. रोज 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी ठेवायला लागले. कामात मी एकटीच सगळं काम करणार नाही हा हट्ट सोडला. जर शरीर दमलेलं असेल त्याला अपराधीपणाची भावना न ठेवता विश्रांती घेतली. रोज छोट्या प्रमाणात प्राणायाम आणि श्वासाचे व्यायाम करायला लागली आणि व्यक्त व्हायला लागली. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, सावकाश चाललात तरी ठीक आहे. आपण सगळंच आपल्या आयुष्यात काही ना काही लढाई लढत असतो, रोज चॅलेंजेसला फेस करत असतो. माझ्यासाठी पुन्हा रुळावर येणं, नव्या जबाबदाऱ्या सांभाळणं हे इतकं सहज सोपंच नव्हतं. पण म्हणून मी हा महत्त्वाचा धडा घेतला. गती कमी असली तरी चालेल, दिशाच बदलली नाही पाहिजे. तुम्ही ज्या जागी आहात तिथून पुढे जायचा प्रयत्न करत आहात, हेच तुमचं बळ असतं. मित्रमैत्रिणींनो, हा माझा खरा अनुभव होता पुनर्बांधणीचा, हिलिंगचा.
शारीरिक आणि मानसिक बदलांचा तुम्हालाही असं काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.